कोकणची कन्या सपना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही येऊन पोचलो गावी, तर तुम्ही व्हिडिओ बघितलात. तर आता 31ला ना एकादशी आहे आणि हे आहे गुरुवार पण आहे 1 जानेवारीला. तर त्यामुळे ना आज आहे चिकनची पार्टी. इथे वाटण बनवून ठेवलं. वाटणाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन, मालवणी पद्धतीने कसं वाटण बनवतात. तर ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अक्का आणि मंगेश गेलेले आहेत कनेडीला बाजारात. बाजार पण करायचं आहे आणि चिकन पण आणायचं आहे, मच्छी पण आणायची. तर त्यासाठी गेलेत. तर माझी सगळी कामं आवरलेली आहेत. फक्त आता आले की चिकन बनवायचे. वाटण काढून ठेवलं, कुकर लावला आणि त्यानंतर मग बाकी सगळी माझी कामं झाली. कपडे वगैरे सगळे झालं आणि आता काकांना ना सोलून देते. सकाळी नाश्ता केला त्यांनी, पण त्यांना अशी सवय थोडं वरच्यावर काहीतरी लागतं, तर त्याच्यासाठी आता ही सोलून देते. आणि थोड्या वेळात हे लोक येतील, तर त्यानंतर मग बाकीचं सगळं जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सोललं इथे, आता नेऊन काकांना देते. काका तिकडे झोपलेत, आराम करत आहेत, तर नेऊन त्यांना देते. काकांना ना ते देऊन आले. काका म्हणजे माझे सासरे. तर त्यांना ती मोसंबी देऊन आली सोलून. मी चपाती बनवते. मोबाईलचा तर स्टँड नाही आणलं कनेक्ट हे करायला, तर त्यामुळे ना असं डब्यावरती वगैरे ठेवून दिलं आहे. अजून हे लोक आले नाही आहेत. काकांचं मालिश चालू आहे. तर तिकडे त्यांचं ते मालिश चालू आहे, कारण की ते पायाचं ऑपरेशन झालं होतं ना, तेव्हापासून त्यांना डेली मालिश करावं लागतं. मग ते एकटे येतात, मग ते मालिश करतात. आता म्हणजे आमच्या इथलेच गावातलेच आहेत, तर ते येतात मालिश करायला. आता मी चपाती बनवते, त्यानंतर मग चिकन वगैरे पण बनवणार आहे. आता जवळजवळ ना 12 वाजत आलेले आहेत. येतील थोड्या वेळ, कारण की अक्काला ना डॉक्टरकडे पण जायचं होतं ना, त्यामुळे मग थोडंसं लेट होईल. तर येतील थोड्या वेळात. तर तोपर्यंत चपाती बनवून घेते. बाकीचे सगळे कामं झालेले आहेत. आले की मस्तपैकी पटकन फोडणीला देईन आणि मग हे करेन. वाटण तर काढून ठेवलेलंच आहे, तर बघूया आल्यानंतर बोलते. मग गावावरून नाही, कन्हेडीवरून आलेत, मार्केटवरून. काय काय घेऊन आलेत बघूया. आले बघा, भरपूर सामान आणलं आहे. पूर्ण बाजार दाखवते तुम्हाला. हे आणि भजी पण आणली आमची स्पेशल. हे बघा, बाजार सगळं आणलेलं आहे. चिकन, मच्छी, गहू, भाजी, नारळ आहेत आणि बाकी घरातलं सामान, ग्रोसरी. आणि हे फेवरेट भजी. जरा खोला, मला वाटलेलंच आणतील असं. अगं बाई, खोलत नाही कसं दरवाजा. ही गावची भजी, बटाट्याची भाजी. ही कांदा भजी. आणि ही बटाटे वडे. नाही, ही पण बटाट्याची भजी. बटाटे भजी. आणि ही चटणी. बटाटे भजी काढून आणि आपलं वडे निघा काढतो. प्लास्टिक बायको सांगले तशी मला गोल भजी कांदे भजी दिली. यांचा बाबा ठेवायला म्हटलं थांब घे काढतो म्हटलं कधी जागा गेलेल्या आहे ना, वर जातं. काय खातायत तुम्ही? मी चपाती आणि भजी. इंडियन फ्रँकी. बघा, अशी फ्रँकी बनवतात. ही एक बटाट्याची भजी घ्यायची, कांद्याची भजी, ही कांद्याची एक भजी. अशा प्रकारे पण तुम्ही बनवू शकता इंडियन फ्रँकी. बाबांना एक मोसंबी दिलाय सोलून 11 वाजता. मग झाली आपली इंडियन फ्रँकी तयार. इथून तुम्हाला दिसणार बटाटा, इथून तुम्हाला दिसणार कांदा भजी, आणि अशी खायची. साहेबाला द्या, मंथनच्या हाताला. फ्रँकी नकोय मला. फ्रँकी नको, ओरिजिनल वाली नकोय. काय करता आई? कोण बी साफ करत. कोण बी साफ करत. अरे वा,
आता आत्ताच आणले तो बघ. आहे ना वाटतं. कोळंबी साफ करता आणले ना मॉपशी कारण नाचतो गंजीला गोई ना. हो होय. आणि ह्या चिकन मला तुमचा शिस्तला आता शिस्तलं हो कोळंबी फ्राय केली आणि इकडे चिकन तुम्हाला दाखवते. मंथन आता वेट करतोय जेवायला. मंथनला आणि बाबांना जेवायला वाढते आणि नंतर मग आम्ही बाकी सगळे बसू. चिकनचा रस्सा एकच बनवलेला आहे हे बघ आणि कोळंबी फ्राय एकदम मस्त कुरकुरीत. खासात तर वाशात. चला आता आम्ही जेवतो आणि इकडे बाकी सगळं. चला आता आपण जेवूया. बघ 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 कसं उडी मारून गेलो तो. रानकेळी पसरलेली आहे. ती बघ 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 कशी पाठी मागे गेली मावशी आजीच्या. येणार परत तो बसला आबा आबा इथे. परत येते. दाखवते इकडे बघ. हिव समोर आहे बघ हलतो. हा बघ आला आला आला. हे बघ इकडे आले. हे बघ कशी वाकून बघताय बघ. हा बघ इथे काय करतोय. हा बघ दोन कॅशियर किलर पार्टी. नीट क्या खाय तू. गावचं दुकान. ओ आता शतपावली नाही. नको चला प्रांजल. तिट्यावर जाऊन मस्तपैकी राऊंड मारून आलो. भजी पण खाल्ली. आता घरी आलो. कुकरमध्ये लावली डाळ उकडायला आणि हे आवळे त्याची आता आवळ्या कॅन्डी बनवणार आहे तर ते दाखवते मी तुम्हाला. काय खाऊन आला तो. तिच्यावर कांदा भजी सॉरी बटाटा भजी आणि खाऊ घेतलं थोडं. आणि थोडस आपल्या लहानपणीच्या त्या नळ्या वाजता दाखवते बघ तिथे आहेत नळ्या. आणि मला आवडते ती खारी. त्या नळ्या लहानपणी आपण जे पोटात घालून खायचो असे मस्तपैकी. मगाशी हा खात होता. आणि लिटिल हर्ट खाल्लं. भजी खाल्ली. भजी खाल्ली आणि हे थोडंसं च्युइंगम वगैरे आणि थोडं चर्चा लहान मुलांबरोबर केली. आणि आता मी इथे उद्या सकाळी बनवणार आहे पुरणपोळी. त्यासाठी इथे डाळ उकडायला ठेवली आहे आणि इकडे आवळा कॅन्डी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे खाली पाणी ठेवलं आहे. आता सांडणार होतं. खाली पाणी ठेवलं आहे तापा. इथे थोडीशी कढई ह्या कढईमध्ये आणि हे आता वाफवून घेणार आहे 1-5 मिनटं. चांगले आहेत ते. फक्त हे काळे काळे डाग पडलेत ना त्याच्यामुळे तसे दिसत आहेत. तर आता हे वाफवून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. उबवून घेतलेत. असे थंड झाले ना की मैला ना असे काढून घ्यायचं. म्हणजे सुट्ट्या करायच्या पाकळ्या सेवा. ते असं करून घेते सगळ्या. तुकडे करून घेतले. आता हे ना याच्यामध्ये टाकून घेते. एक कुकरचा डब्बा घेतला मी. तर त्याच्यामध्ये हे बघा हे एवढे झाले. हे सगळे घालून घेतले. आता त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. कितपत तुम्हाला गोड आवडेल एवढी टाकायची.
हे बघा आता साखर टाकायची आणि फक्त याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि उद्या सकाळी तुम्हाला दाखवते. असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.